SP एज्युकेशन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी शुभांगी पाटील। आपल्यासाठी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटचे मार्क 10th बोर्ड एक्झाममध्ये कसे ॲड होतात आणि पर्सेंटेज कसे वाढतात याविषयीचा हा व्हिडिओ घेऊन आले आहे। एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंगच्या व्हिडिओबरोबरच मी 9th आणि 10th स्टँडर्डसाठीचे अतिशय यूजफुल असे व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकले आहेत। त्याचप्रमाणे 9th आणि 10th स्टँडर्डसाठीचे वर्षभराचे सगळ्या सब्जेक्टचे क्वेश्चन पेपर्सही मी व्हिडिओवर टाकले आहेत। सतत उपयोगी असे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि सर्वात आधी ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहायला मिळतील। आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्र शासन कला संचालनालय यांनी 2019 म्हणजेच 2019ला एक परिपत्रक काढले। त्या परिपत्रकामध्ये जे विद्यार्थी एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड एक्झाममध्ये पास किंवा उत्तीर्ण होतील फक्त त्यांनाच या वाढीव गुणांचा म्हणजे बोर्ड परीक्षेमध्ये मार्क ॲड होण्याचा फायदा होणार आहे, असं या परिपत्रकामध्ये काढलं आहे। या परिपत्रकातील आदेशानुसार दोन्ही एक्झाम देणे कंपल्सरी आहे, म्हणजे तुम्हाला इंटरमिजिएट आणि एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झाम दोन्ही सुद्धा देणं कंपल्सरी आहे। चित्रकला, लोककला, संगीत, कला, खेळ यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 10वीच्या विद्यार्थ्यांना फायदा व्हावा म्हणून एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग परीक्षेत जे विद्यार्थी पास झाले आहेत त्यांना जादा मार्क देण्याचे जाहीर केले आहे, म्हणजेच एक्स्ट्रा मार्क देण्याचं जाहीर केलं आहे। महाराष्ट्रातल्या सगळ्या स्टेटमधील स्टुडंट्सना 10वीच्या विद्यार्थ्यांना याचा खूप फायदा होणार आहे। तुम्हाला याचा खूप फायदा होणार आहे। ज्या विद्यार्थ्यांनी एलिमेंटरी व इंटरमिजिएट अशा दोन्ही ड्रॉइंग परीक्षा दिल्या आहेत त्या विद्यार्थ्यांना इंटरमिजिएटमध्ये जी ग्रेड मिळाली आहे त्या ग्रेडनुसार जादा मार्क मिळणार आहेत। 10वीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्कांमध्ये इंटरमिजिएटच्या मार्कांच्या गुणांची भर पडणार आहे, म्हणजेच इंटरमिजिएटचे ॲडिशनल मार्क त्याच्यात ॲड होणार आहेत। मार्क किती आणि कसे देणार आहेत ते तुम्हाला मी पुढे सांगेन। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा। ज्यांनी एकच परीक्षा दिली आहे, फक्त एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड एक्झाम दिली आहे, त्यांना ह्या एक्स्ट्रा मार्कचा म्हणजेच वाढीव मार्कांचा ॲडिशनल मार्कांचा फायदा घेता येणार नाही। त्यासाठी दोन्ही परीक्षा देऊन तुम्ही पास म्हणजेच उत्तीर्ण होणं गरजेचं आहे। तुम्हाला 10वीला किती मार्क दिले जातात हे ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ केला आहे। या एक्झाममध्ये तुम्हाला A, B, C, D ही ग्रेड कशी दिली जाते ते आपण पाहूया। C ग्रेडमध्ये पास होण्यासाठी 4 पेपरपैकी कोणत्याही 3 विषयात पास होणे म्हणजेच कोणत्याही 3 सब्जेक्टमध्ये पास होणे गरजेचे आहे। म्हणजेच पास होण्यासाठी कोणत्याही 3 पेपरला C ग्रेड मिळायला पाहिजे, तेव्हा तो विद्यार्थी या परीक्षेत पास होईल, त्याला पास क्लास मिळेल। इंटरमिजिएट व एलिमेंटरी ड्रॉइंग एक्झाममध्ये विद्यार्थी हा कमीत कमी 3 विषयात पास असणे गरजेचे आहे। इंटरमिजिएट व एलिमेंटरी ड्रॉइंग एक्झाममध्ये विद्यार्थी हा कमीत कमी 3 विषयात पास असणे गरजेचे आहे। इथे तुम्ही 3 विषयात पास झालात आणि एका विषयात नापास झालात तर तुम्हाला C ग्रेड म्हणजे पास क्लास मिळेल। आता तुम्हाला C ग्रेड कशी मिळते ते समजले असेल। D ग्रेड म्हणजे नापास असेल। D ग्रेड जर तुम्हाला मिळाली तर तुम्ही नापास असाल। 4ही पेपरमध्ये A ग्रेड मिळाली की तुम्हाला A ग्रेड मिळते। त्याचप्रमाणे तुम्हाला या 4 सब्जेक्टपैकी कोणत्याही 3 सब्जेक्ट पेपरमध्ये A ग्रेड मिळवली की तुम्हाला A ग्रेड मिळणार आहे। तुम्हाला B ग्रेड कधी मिळते ते पहा। 4ही पेपरला B ग्रेड मिळाली की तुम्हाला B ग्रेड मिळते। आता तुम्ही जर एका जरी पेपरला तुम्ही ॲब्सेंट राहिला तर तुम्ही फेल होणार आहात। एलिमेंटरी इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झामला तुम्हाला सगळ्या पेपरला जाणे खूप गरजेचे आहे। 10वी SSC बोर्डला तुम्हाला कसे मार्क दिले जातात, कोणत्या ग्रेडनुसार ते मी तुम्हाला आत्ता सांगते। तुम्हाला जर A ग्रेड मिळाली तर 7 मार्क मिळतात, 7 मार्क। B ग्रेड मिळाली तर 5 मार्क मिळतात, 5 मार्क। C ग्रेड मिळाली तर 3 मार्क मिळतात, 3 मार्क। हे सगळे मार्क तुमच्या 10वीच्या मार्कलिस्टमध्ये ॲड होऊनच येतात।
यामुळे तुमचे पर्सेंटेज वाढायला मदत होते. आता तुमच्या लक्षात येईल, जर तुम्हाला ए ग्रेड मिळाली तर 7 मार्क म्हणजे तुमचा 1.25% वाढतो. जर तुम्हाला बी ग्रेड मिळाली तर 5 मार्क म्हणजे जवळजवळ तुमचा 1% तुमच्या मार्कलिस्टमध्ये वाढतो. आणि तुम्हाला जर सी ग्रेड मिळाली तर तुमचे 3 मार्क वाढतात. त्यामुळे 10वीच्या SSC बोर्डच्या स्टुडंटला याचा खूप फायदा होतो. त्यामुळे ही परीक्षा देणे खूप महत्त्वाचे आहे. CBSE बोर्डच्या स्टुडंटचे मार्क्स ॲड होत नाहीत. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की CBSE बोर्डच्या स्टुडंटला याचे मार्क मिळतात का? तर मिळत नाहीत. ज्यांनी एकच परीक्षा दिली आहे, फक्त एलिमेंटरी, त्यांना जादा मार्क मिळणार नाहीत. जादा मार्कांचा फायदा घेता येणार नाही. यासाठी दोन्ही परीक्षा देऊन तुम्ही पास म्हणजे उत्तीर्ण व्हायला हवे. त्यामुळे या एक्झामचा 10वीच्या SSC बोर्डमध्ये शिकणाऱ्या सगळ्या स्टुडंटला अतिशय फायदा होणार आहे. त्यांनी एलिमेंटरी एक्झामनंतर इंटरमिजिएट एक्झामही देणं गरजेचं आहे. कारण इंटरमिजिएटमध्ये जी ग्रेड मिळाली आहे किंवा मिळणार आहे त्या ग्रेडनुसार तुम्हाला वाढीव गुण मिळणार आहेत, म्हणजे जादा मार्क्स मिळणार आहेत. 10वीच्या विद्यार्थ्यांना, 10वीच्या स्टुडंट्सना 10वीच्या म्हणजे इंटरमिजिएट ग्रेडचा फायदा होणार आहे. म्हणजे 10th स्टँडर्डचे जे स्टुडंट्स आहेत त्यांना इंटरमिजिएटचा खरोखर खूप फायदा होणार आहे. तसाच तुम्हाला जे इंटरमिजिएटचे सर्टिफिकेट मिळणार आहे त्याचा फायदाही तुम्हाला भविष्य काळामध्ये तुमच्या फ्युचर टाईममध्ये फायदा होणार आहे. तो कसा, मी ते तुम्हाला आत्ता सांगते. तुम्हाला जर ड्रॉइंगमध्ये करिअर करायचे असेल तर इंटरमिजिएटची परीक्षा खूप महत्त्वाची आहे. ही परीक्षा शक्यतो 9th स्टँडर्ड 8th स्टँडर्ड म्हणजे 8 आणि 9th स्टँडर्डमध्येच तुम्ही दिली पाहिजे, देऊन टाकली पाहिजे ही एक्झाम जी आहे एलिमेंटरी इंटरमिजिएटची ती. कारण काय होतं, 10thला आपल्याला आपला अभ्यासाचा वेळ जाऊ नये यामुळे ती लवकर द्यायला पाहिजे. पण ज्यांची कोणाची देणं झालेलं नाही आहे तुम्ही त्यांनी 10th स्टँडर्डला तुम्ही ती परीक्षा देऊ शकता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणत्या वयामध्ये ही परीक्षा दिली पाहिजे. तर 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही मुलांना ही एक्झाम देता येते, ड्रॉइंग एक्झाम देता येते. 10वी 12वी नंतर तुम्हाला फाउंडेशन कोर्स करता येतो. तिथे देखील इंटरमिजिएटचे प्रमाणपत्र म्हणजेच इंटरमिजिएटचं सर्टिफिकेटची गरज असते. त्यानंतर तुम्हाला ATD म्हणजे आर्ट टीचर डिप्लोमा हाही तुम्ही करू शकता आणि तिथेही तुम्हाला इंटरमिजिएटच्या सर्टिफिकेटची गरज असते. आर्ट मास्टर म्हणजे ज्यांना चित्रकलेचा शिक्षक किंवा शिक्षिका व्हायचं आहे त्यांना देखील इंटरमिजिएटची सर्टिफिकेटची गरज असते. ज्यांना फाईन आर्ट करायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये BFA म्हणजे बॅचलर ऑफ फाईन आर्ट किंवा GD आर्ट असं करायचं असेल त्यांनाही इंटरमिजिएटचे सर्टिफिकेटची खूप मदत होते आणि त्याची गरज पण आहे. कारण जर एखाद्या गव्हर्मेंट कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन हवं असेल तर तुमच्याकडे हे सर्टिफिकेट असणं, इंटरमिजिएटचं सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे इंटरमिजिएटचा तुम्हाला पुढेही खूप फायदा होतो. त्याप्रमाणे तुम्हाला जर आर्किटेक्चर करायचं असेल तिथेही तुम्हाला खूप फायदा होतो. इंटेरियर डेकोरेटर तिथे सुद्धा तुम्हाला हे सर्टिफिकेट लागते. फॅशन डिझायनिंग करायचं असेल तर तिथेही या सर्टिफिकेटचा फायदा होतो. अशा ठराविक कोर्सेसला हे सर्टिफिकेट खूप उपयोगी पडतं. इंजिनिअरिंग फील्डमध्ये सुद्धा, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा याचा खूप फायदा होतो. इंटरमिजिएट एक्झामचा कारण हा जो इंटरमिजिएट एक्झामचा फायदा होतो कारण हा जो इंजिनिअरिंगचा भाग असतो याच्यामध्ये बराचसा बेस हा ड्रॉइंगवरतीच अवलंबून असतो, हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळेच बऱ्याच गोष्टी तुम्हाला ड्रॉ कराव्या लागतात तिथे इंजिनिअरिंगमध्ये, तिथेही तुम्हाला याचा फायदा होतो. त्याचप्रमाणे आर्किटेक्चरमध्ये डिझायनिंग हे फील्ड आहे, इथे देखील याचा खूप उपयोग होतो. म्हणजे बऱ्याच अशा फील्ड आहेत की तुम्हाला तिथे याचा इंटरमिजिएटचा सर्टिफिकेटचा उपयोग होणार आहे. एलिमेंटरी इंटरमिजिएट या दोन्ही एक्झाम तुम्ही एकाच वर्षी देऊ शकत नाही. बऱ्याच जणांना मार्कांबाबत माहीत नव्हतं की 10वीच्या SSC बोर्डच्या मुलांना नेमके किती मार्क मिळतात, खरंच मिळतात का? तर हो, नक्की मिळतात. ही परीक्षा तुम्ही नक्की द्या. चांगल्या मार्कांनी A ग्रेडने उत्तीर्ण व्हा.
तुम्हाला 100% हे मार्क मिळणार आहेत. तुमच्या मार्कलिस्टवरच हे मार्क ॲड होऊन येतात. तुमच्याकडून सगळी माहिती तुमच्या ड्रॉइंग टीचर घेतात आणि त्यानंतर ही माहिती बोर्डकडे जाते. तेव्हा तुम्ही परीक्षा बिनधास्त द्या आणि तुमचे मार्क 100% ॲड होणार आहेत याची खात्री बाळगा. आत्ता तुमची परीक्षा चालू आहे तेव्हा सगळ्यांना SP एज्युकेशन तर तुमचे मार्क 100% ॲड होणार आहेत ही तुम्ही खात्री बाळगायची आहे. आणि SP एज्युकेशनतर्फे आत्ता तुमची परीक्षा चालू आहे त्यामुळे SP एज्युकेशनतर्फे सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. माझ्या अशाच नवनवीन